मी सरला, वय 32 वर्ष. 8 वर्षांपूर्वी रमेशशी लग्न झालं. मुंबईच्या उपनगरातला हा छोटासा 2 BHK फ्लॅट. बाहेरून बघायला सगळं ठीक दिसतं, पण आतून माझं आयुष्य खूप रिकामं वाटतं. रमेश बँकेत मॅनेजर आहे. सकाळी 7 वाजता निघून जातो. रात्री 9-10 वाजता घरी येतो. घरी आल्यावर फोन, TV आणि थकलेला चेहरा. बोलायचं तर फक्त जेवण काय आहे? अभिषेकला फोन केलास का? एवढंच. आमचा मुलगा अभिषेक इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला हॉस्टेलमध्ये आहे. त्यामुळे घरात फक्त मी, पूर्ण एकटी असते. त्या दिवशी सकाळी 6:30 वाजता मी अजून गाढ झोपेत होते. रात्री उशिरापर्यंत एकटी बसून सिरियल बघत होते. डोळे नीट उघडत नव्हते. तेवढ्यात दारावर हलका आवाज आला. टक टक. मॅडम, दूध. मी नाईट सूट नीट करत डोळे चोळत दाराकडे गेले. दार उघडलं तेव्हा राजू उभा होता. आमचा दूधवाला. वय 27-28 असेल. उंच सावळा रंग, मजबूत शरीर आणि नेहमीच्या कामातून आलेली ताजी दिसणारी छबी. तो रोज येतो, पण आज मला त्याच्याकडे बघताना काहीतरी वेगळं जाणवलं. 2 लिटर दे आज, मी हळू आवाजात म्हणाले. तो बाटली पुढे करत मी वाकून घेताना माझे डोट त्याच्या बोटाला हलकेसे स्पर्शलं. एक अचानक गोड शिरशिरी अंगभर पसरली. मी एकदम सावरले आणि त्याच्याकडे बघितलं. त्याची नजर माझ्या चेहऱ्यावर, केसांवर आणि नजर टाळत नव्हती. माझे केस अस्ताव्यस्त झाले होते. झोपेचा लालसर चेहरा, हलका नाईट सूट. मी लाजले. मॅडम, आज थंडी आहे, गरम दूध घ्या. तो हळू म्हणाला. त्याचा आवाज खोल आणि थोडा जड होता. मी होकार दिला, पण तो जायला तयार नव्हता. तुम्ही सकाळी एकट्याच असताना? त्याने अचानक विचारलं. हो, नवरा ऑफिसला गेलाय, मी उत्तर दिलं. माझा स्वर थरथरला. त्याने एक पाऊल आत टाकलं आणि दार हळूच बंद केलं. माझं हृदय जोरजोरात धडधायला लागलं. मी काही बोलायचा प्रयत्न केला, पण शब्द तोंडात अडकले. राजूने हळूच माझा हात हातात घेतला. सरला मॅडम, तुम्ही खूप सुंदर दिसता. मी तुम्हाला रोज बघतो, पण माझं मन थांबत नाही आहे, त्याने कुजबुजत सांगितलं. मला लाज वाटली, पण त्याचबरोबर एक अनोळखी ओढही जाणवली. इतक्या वर्षांनी कोणाची तरी नजर माझ्यावर इतकी स्थिर आणि भावनिक राहिली नव्हती. मी काही बोलले नाही. त्याने हळूच मला जवळ ओढलं. त्याच्या छातीवर डोकं ठेवल्यावर मला वर्षानुवर्षे एकटेपणाची भावना विरघळत असल्यासारखं वाटलं. त्याचे हात माझ्या पाठीवर हळूहळू फिरत होते. राजू, हे काय आहे? मी काहीतरी म्हणण्याचा प्रयत्न केला. फक्त 1 मिनिट, काही बोलू नका, तो हळू म्हणाला. त्याचे ओठ माझ्या कपाळावर, मग गालावर आणि शेवटी हळूच ओठांवर आले. पहिला किस इतका गहिरा, इतका भावनिक होता की मला सगळं विसरलं गेलं. मी त्याच्या गळ्यात हात टाकला. आम्ही एकमेकांना घट्ट धरून राहिलो. त्याचे स्पर्श प्रेमळ होते, पण त्यात एक तीव्र ओढ. त्या सकाळी दरवाजात सूर्यकिरण खिडकीतून येत असताना आम्ही एकमेकांमध्ये हरवून गेलो. शब्द नव्हते, फक्त भावना आणि स्पर्श बोलत होते. काही क्षणांनी त्याने मला हळू सोडलं. आमचे श्वास वेगवान होते. त्याने माझ्या केसातून हात फिरवला आणि म्हणाला. माफ करा सरला, मी स्वतःला रोखू शकलो नाही, पण तुम्हाला दुखवायचं नव्हतं. मी भिंतीला टेकून बसले. माझे पाय थरथरत होते. राजू, मी मी काय केलं? मनात हजार विचार येत होते. मी लग्न झालेली बाई आहे. रमेशशी 8 वर्षे एकत्र आहे, पण इतक्या वर्षांनी प्रथमच कुणीतरी मला खरोखर जिवंत केल्यासारखं, स्त्री म्हणून जाणवल्यासारखं वाटलं. राजू माझ्या शेजारी बसला. त्याने माझा हात हातात घेतला. मी रोज येतो, पण आज तुम्हाला बघितल्यावर मनात काहीतरी झालं. तुम्ही एकटी आहात, मीही एकटा. मी काहीच बोलले नाही, फक्त त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. त्याच्या चेहऱ्यातून येणारी ताजी दुधाचा आणि पुरुषी गंध मला आवडला. काही मिनिट आम्ही असेच बसलो. मग तो उठला. उद्या भेटूया सरला, म्हणत त्याने माझ्या कपाळावर हळू किस केलं आणि गेला. तो गेल्यावर मी बाथरूममध्ये गेले. आरशात स्वतःला बघितलं. चेहरा लाल झाला होता, ओठ सुजलेले, डोळ्यात एक अनोळखी चमक. मनात अपराधी भावना होती, पण त्याहून जास्त एक गोड उबदार भावना मनाला घेरून होती. मी स्वतःला विचारलं, हे काय सुरू झालंय सरला? हे बरोबर आहे का? पण उत्तर मिळेना. फक्त राजूचा स्पर्श, त्याची नजर, त्याचे शब्द, सगळं वारंवार आठवत होतं. सकाळचे 7 वाजले होते. मी चहा करायला स्वयंपाकघरात गेले, पण मन पूर्णपणे राजूत हरवलेलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी जागी झाले, तेव्हा मनात एक विचित्र गोंधळ होता. काल रात्री झोपच लागली नव्हती. राजूचा स्पर्श, त्याची मिठी, त्याचे ओठ, सगळं वारंवार आठवत होतं. आरशासमोर उभी राहिले. मानेवर हलकी खून दिसत होती. मी स्कार्फ बांधला आणि स्वतःला समजावलं, सरला, हे कधी घडलंच नाही असं समज. आज तो येईल तेव्हा नॉर्मल वाग. 6:30 वाजता दारावर आवाज आला. हृदय धडधडायला लागलं. मी दार उघडलं. राजू समोर उभा होता. त्याचा चेहरा थोडा लाजरा आणि गंभीर दिसत होता. मॅडम, दूध, तो हळू आवाजात म्हणाला. मी बाटली घेतली आणि नजर खाली ठेवली. 2 लिटर. दूध देताना हळूच म्हणाला. सरला, काल खूप मी वाईट केलं ना? तुम्ही रागावला असाल. मी काहीच बोलले नाही, फक्त मान हलवली, पण माझे हात थरथरत होते. त्याने बाटली देताना पुन्हा माझ्या बोटाला स्पर्श केला. यावेळी मी हात ओढून घेतला नाही. एक क्षण आम्ही एकमेकांकडे बघत राहिलो. त्याच्या डोळ्यात अपराधी भावना होती, पण त्यातच एक ओढही जाणवत होती.
मी जास्त वेळ थांबणार नाही, पण एक सांगू, कालपासून तुझा चेहरा डोळ्यांसमोर येतोय. तो कुजबुजला. मला लाज वाटली. राजू, जा आता कुणी बघेल. तो गेला, पण जाण्यापूर्वी एकदा मागे वळून बघितलं. त्या दिवशी सगळं काम करताना मनात फक्त त्याचेच विचार होते. रमेश रात्री घरी आला, तेव्हा मी नेहमीप्रमाणे जेवण वाढलं. तो टी व्ही बघत होता, पण मी त्याच्याकडे बघून मनात विचार करत होते की किती वर्ष झाली तो मला अशा नजरेने बघत नाही, मला जवळ बोलवत नाही. तिसऱ्या दिवशी राजू आला तेव्हा त्याला आत बोलवलं. चहा घेशील? तो आश्चर्याने बघत म्हणाला. खरं? हो, सोफ्यावर बस. मी स्वयंपाकघरात चहा करत होते. तो मागे मागे आला आणि हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी थरथरले. राजू, चहा होईपर्यंत तरी थांब, मी हळू म्हणाले. तुम्ही बोलावलं तर म्हणून आलो, नाहीतर मी दूर राहिलो असतो. तो प्रेमाने म्हणाला. चहा घेताना आम्ही खूप बोललो. त्याने आपली कहाणी सांगितली. तो गावाकडचा आहे, आई आजारी आहे, बायको 2 वर्षापूर्वी सोडून गेली. मला कोणी एवढं प्रेमाने बोलवलं नव्हतं सरला, तो म्हणाला. मीही माझ्या आयुष्याबद्दल सांगितलं. एकटेपणा, रमेशचा व्यस्तपणा, मुलगा दूर असतो. कधी कधी वाटतं मी फक्त घर सांभाळण्यासाठी जन्मले आहे. त्याने माझा हात हातात घेतला. तुम्ही फक्त घर सांभाळत नाही, तुम्ही खूप सुंदर आहात, खूप जिवंत आहात. मला तुमच्याशी बोलायला आवडतं. त्या दिवसापासून आमच्या भेटी नियमित झाल्या. तो दूध देताना थोडा वेळ थांबू लागला. कधी मी त्याला नाश्ता देत असे. आम्ही हसत, गप्पा मारत, त्याचे छोटे छोटे स्पर्श, हाताला स्पर्श, केसात हात फिरवणे, खांद्यावर हात ठेवणे, हळूहळू मला त्याच्याशिवाय दिवस कंटाळवाणा वाटू लागला. एक सकाळी मी त्याला बेडरूममध्ये घेऊन गेले. आज घाई नाही ना? त्याने मला हळूच मिठीत घेतलं. नाही, आज मी तुला पूर्ण जाणून घेईन. यावेळी सर्व काही खूप हळू आणि प्रेमळ होतं. त्याने मला जवळ घेतलं, कपाळावर किस केलं, केसात हात फिरवला. प्रत्येक स्पर्शात काळजी होती. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याचा श्वास ऐकत होते. राजू, मला भीती वाटते. मी कुजबुजले. मलाही वाटते, पण तुझ्याशिवाय राहता येत नाही, तो म्हणाला. आम्ही एकमेकांना घट्ट धरून राहिलो. त्याचा स्पर्श गरम आणि प्रेमळ होते. मी त्याच्या आलिंगनात पूर्ण विरघळले. त्या क्षणी मला वाटले की मी खूप वर्षानंतर स्वतःला सापडले आहे. शारीरिक जवळीक नव्हती, तर मनाची जवळीक होती. आम्ही बराच वेळ एकमेकांच्या जवळ पडून राहिलो. त्याने माझ्या केसात हात फिरवत म्हटलं. सरला, हे फक्त शरीर नाही, मला तुझ्याशी बोलायचं आहे, तुझी काळजी घ्यायची आहे, तुझं हसणं बघायचं आहे. माझ्या डोळ्यात पाणी आलं. राजू, तू मला पुन्हा स्त्री म्हणून जाणून देतोयस. इतक्या वर्षांनी. त्या दिवसापासून आमचं नातं बदललं. फक्त भेटी नव्हत्या, तर भावनिक ओढही वाढली. तो मला छोट्या छोट्या गोष्टी आणून द्यायचा. एखादं फूल, चॉकलेट किंवा फक्त एक हसरा निरोप. आम्ही एकत्र जेवायचो, टी व्ही बघायचो, गप्पा मारायचो. तो आपल्या स्वप्नांना सांगायचा, धंदा वाढवायचा, आईला चांगलं ठेवायचं. मी मनात विचार करायची, हा माणूस मला जेवढं प्रेम आणि वेळ देतो ते रमेशनं कधी दिलं नाही. कधी अपराधी वाटायचं, पण राजूबरोबर असताना सगळं काही बरोबर आणि सुंदर वाटायचं. हळूहळू मी त्याच्यावर भावनिकदृष्ट्या खूप आकर्षित होत चालले होते. त्याचे शब्द, त्याची काळजी, त्याचा स्पर्श, सगळं मला एक नवं आयुष्य, नवी उमेद देत होतं. त्यानंतरचे दिवस माझ्या आयुष्यात एक नवी सुरुवात झाल्यासारखे वाटू लागले. राजू आता फक्त दुधवाला राहिला नव्हता, तो माझा विश्वासाचा दोस्त, प्रेमळ साथीदार आणि एकटेपणाचा साथीदार बनला होता. सकाळी दूध देताना तो फक्त बाटली देऊन जात नसे, तर कधीकधी दुपारी येऊ लागला, जेव्हा रमेश ऑफिसला गेलेला असे. एके दिवशी दुपारी मी त्याला फोन केला. राजू, आज येशील का जेवण करायला? तो आला, हातात एक छोटीशी गुलाबाची कळी घेऊन. तुझ्यासाठी, म्हणत त्याने माझ्या केसात खोचली. मी लाजले. इतक्या वर्षांनी कुणीतरी मला फूल आणून दिलं होतं. आम्ही एकत्र जेवलो. मी त्याच्यासाठी वरण भात आणि त्याला आवडणारी आमटी केली होती. जेवताना तो माझ्या हाताकडे बघत होता. सरला, तुझे हात खूप सुंदर आहेत, पण हे हात किती एकटे पडले आहेत, तो हळू आवाजात म्हणाला. माझ्या डोळ्यात पाणी आलं. रमेशला दिवसभरात फोन करायला सुद्धा वेळ नसतो. अभिषेक दूर आहे, मी फक्त घरं सांभाळते, स्वयंपाक करते, कोणाला माझी गरज वाटत नाही असं वाटतं. राजूने माझा हात हातात घेतला आणि हळूच म्हणाला. मला वाटते, सकाळी उठल्यापासून तुझी आठवण येते. तू हसलीस की माझा सगळा दिवस छान होतो. त्या दिवशी आम्ही बराच वेळ सोफ्यावर बसून गप्पा मारल्या. त्याने आपली कहाणी सांगितली. गावाकडची गरिबी, आजारी आई, बायकोने सोडून दिल्याची वेदना. मी कुणाला एवढं मन मोकळं करून बोललो नव्हतं, तो म्हणाला. मीही माझ्या मनातील सगळं सांगितलं. रमेशशी लग्न झाल्यापासून आयुष्य कसं रुटीन झालं आहे, प्रेम कसं कमी होत गेलं आहे, एकटेपणा कसा वाढत चालला आहे. आम्ही एकमेकांना ऐकत होतो. बोलताना त्याचे डोळे माझ्यावर स्थिर राहत होते. त्यात काळजी होती, प्रेम होतं. त्यानंतर आमच्या भेटी वाढल्या. तो दुपारी यायचा, आम्ही एकत्र जेवायचो, कधी टी व्ही बघायचो, कधी फक्त गप्पा मारायचो. तो मला छोट्या छोट्या गोष्टी आणून द्यायचा, एखादं फूल, चॉकलेट किंवा त्याच्या गावची खास मिठाई. तुला हसताना बघायला मला खूप आवडतो, तो नेहमी म्हणायचा. एक दिवस त्याला म्हणाले. राजू, मला तुझ्याशी लग्न करावंसं वाटतो. तो एकदम गंभीर झाला. सरला, मी गरीब आहे, तुझ्या नवऱ्याइतकं सुख, आराम मी देऊ शकणार नाही. तुला कायम एकटं ठेवणार नाही असं वचन देऊ शकतो, पण त्या पलीकडे मला पैसे किंवा मोठा बंगला हवा आहे असं नाही.
मी त्याच्या डोळ्यात बघत म्हणाले, मला तुझं प्रेम हवंय, तुझा वेळ हवाय, तुझी काळजी हवी. तू मला जे देतोस ते रमेशने कधी दिलं नाही. तो मला घट्ट मिठीत घेतलं आणि रडला, खरोखर रडला. तू मला इतकं प्रेम देतेस यावर विश्वासच बसत नाही. तुला कधी दुखावणार नाही सरला. आम्ही त्या दिवशी खूप वेळ एकमेकांना धरून बसलो. त्याने माझ्या पाठीवर हात फिरवत काळजी घेतली. त्याचे स्पर्श आता फक्त प्रेमळ नव्हते, तर जबाबदारीने भरलेले होते. तो मला सांभाळून राहा, जेवण व्यवस्थित घे, रात्री लवकर झोप असं सांगायचा. रमेश घरी यायचा तेव्हा मी आता वेगळी दिसायची. चेहरा खुश, डोळ्यात चमक. तो म्हणायचा, तुला काय झाले? खूप चांगली आहे आणि आनंदी दिसतेस आता. मी मनात हसायचे आणि राजूची आठवण करायची. मनात कधीकधी अपराधी भावना यायची, मी रमेशला फसवते आहे का? पण मग राजूचे शब्द आठवायचे, तू तुझं हरवलेलं आयुष्य शोधते आहे सरला. तुला प्रेम करायचा आणि प्रेम घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. राजू मला फक्त शारीरिक सुख देत नव्हता, तर भावनिक पूर्णता देत होता. तो मला समजून घेत होता, माझ्या छोट्या छोट्या खुशींमध्ये सहभागी होत होता आणि माझ्या दुःखात साथ देत होता. हळूहळू मला वाटू लागलं होतं की हे प्रेमळ केवळ प्रेमाचं नाही, तर दोन एकाकी आत्म्यांचा बंध आहे. 1 वर्ष लोटलं. राजू आता माझ्या आयुष्याचा केवळ एखादा माणूस राहिला नव्हता, तर माझा आधार, माझा विश्वास आणि माझं सगळं जग बनला होता. सकाळी दूध देताना त्याची हसरी नजर आणि माझ्या पोटाकडे बघून येणारं लाजरं हसू, हे दोन्ही मला दिवसभर ऊर्जा देत असतं. एक सकाळी मी त्याला आत बोलवलं. राजू बस, आज तुला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. तो सोफ्यावर बसला. मी त्याच्या शेजारी बसले आणि त्याचा हात हातात घेतला. माझे हात थरथरत होते. राजू, मी गरोदर आहे. तो एकदम स्तब्ध झाला. त्याचे डोळे मोठे झाले आणि भरून आले. सरला, हे माझं. मी मान डोलावली. हो तुझंच. 2 महिन्याचं आहे. राजूने मला एकदम घट्ट मिठीत घेतलं. त्याचे हात माझ्या पाठीवर थरथरत होते. मला विश्वासच बसत नाही. आमचं मूल तुझ्या पोटात. त्याचा आवाज रडवेला झाला. तो मला कितीतरी वेळ सोडायला तयार नव्हता. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आणि हळू म्हणाले, मलाही सुरुवातीला भीती वाटली, पण तुझं मूल असल्याचं कळल्यावर मला एक वेगळी शांती मिळाली. जणू माझं आयुष्य आता पूर्ण झालंय. राजूने माझ्या पोटावर हात ठेवला आणि हळूहळू बोलला, सरला, मी तुम्हा दोघांना सांभाळेन. काहीही झालं तरी मी आता मजबूत होईन, धंदा वाढवेन, तुम्हाला कधीही कमतरता भासू देणार नाही. त्यानंतर राजू पूर्णपणे बदलला. तो रोज मला फोन करायचा, आज कसं वाटतंय? डॉक्टरकडे गेलीस का? काही खाल्लंस का? उशीर करू नकोस. त्याची काळजी इतकी खरी आणि गहिरी होती की मला रडू यायचं. तो आता आपला दुधाचा धंदा वाढवत होता. मीही त्याला शक्य तेवढी आर्थिक आणि मानसिक मदत करायची. एके दिवशी त्याने मला गावाकडे नेलं. आपल्या आईकडे. गावात पोचल्यावर आईने मला पाहतच जवळ घेतलं आणि रडली, बाळा, तू माझ्या राजूला नवं जीवन दिलंस. आता हे मूल आमच्या घराला उजळेल. आईने मला आशीर्वाद दिला आणि खूप काही सांगितलं. त्या दिवशी मला जाणवलं की मी आता एकटा नाही, तर एका नवीन कुटुंबाचा भाग झाले आहे. रात्री पावसाच्या सावलीत आम्ही जुनी लाकडं खाटेवर बसलो होतो. खोलीत मंद दिवा होता. राजूने मला हळूच जवळ घेतलं आणि माझ्या पोटावर हात फिरवला. हे आमचं बाळ. सरला, तू खूप मजबूत आहेस. मी तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही. मी त्याच्या डोळ्यात बघितलं आणि म्हणाले, राजू, तू फक्त मला प्रेम दिलं असं नाही, तर स्वाभिमान, विश्वास आणि नवं कारण दिलं जगण्याचं. मी स्वतःला पुन्हा सापडले आहे तुझ्यामुळे. तो माझ्या केसात हात फिरवत म्हणाला, आणि तू मला एक जबाबदार माणूस बनवलंस. मी आता कुणासाठी तरी जगतोय, कुणासाठी तरी लढतोय हे जाणवतंय. तू माझी ताकद आहे सरला. बाहेर पाऊस पडत होता. आम्ही बराच वेळ एकमेकांना धरून बसलो. शब्द कमी होते, पण भावना खूप गहन होती. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून विचार करत होते, हे नातं केवळ प्रेमाचं नाही, तर जबाबदारीचं, विश्वासाचं आणि एकमेकांसाठी जगण्याचं आहे. मुंबईला परत आल्यावरही आमची दिनचर्या सुरू होती. राजू सकाळी यायचा, मला बघून हसायचा, माझ्या आरोग्याची चौकशी करायचा. रमेशला अजून काहीच कळले नव्हते. तो फक्त एवढंच म्हणायचा, तुझ्यात खूप सकारात्मक बदल दिसतोय, तू आता खूप आनंदी दिसते. मी मनात हसायचे. हो, बदल झाला होता. एक असा माणूस माझ्या आयुष्यात आला होता, जो मला खरोखर प्रेम करतो, माझी काळजी घेतो आणि भविष्य उभं करण्याची तयारी करतो. आजही जेव्हा राजू दारात येतो, तेव्हा मला वाटतं की मी योग्य ठिकाणी आले आहे. हे नातं सोपं नाही, पण खरं आहे. मी आता एकटी नाही. माझ्याकडे एक प्रेम आहे, एक मूल आहे आणि एक माणूस आहे जो मला खरोखर जपतो. सरला आणि राजूची कहाणी, एक अनपेक्षित भेट, गहन प्रेम आणि नव्या सुरुवातीची. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट्स सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार.